कसब्याचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर हे आज सायंकाळी 7 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत आणि मागच्या अनेक दिवसांपासून जी रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू होती ती आजच्या भेटीनंतर नेमकं काय होतं या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः रवी भाऊ आहेत. भाऊ, आज एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेत आहे, नेमकं काय आहे भेटीमागचं प्रयोजन? नाही, मी काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी सर्व नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांचे मनापासून आभार मानतो. काय चूक झाली असेल तर त्यांनी ती पोटात घ्यावी. आज 7 वाजता मी एकनाथ शिंदे साहेबांशी बोलतो आहे, माझी बैठक आहे आणि तो निर्णय त्यावेळेस काय जो व्हायचा तो होईल आणि जे काय निर्णय होईल ते मी तुमच्याशी त्यावेळेला बोलेल. तुम्ही काँग्रेस सोडताय, नेमका काय तो? कारण अशी एक चर्चा होती की पुढचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष तुम्ही असणार. नाही, विषय तो नाही. विषय असा होता की काँग्रेस पक्ष प्रचंड चांगला पक्ष आहे, कार्यकर्ते चांगले आहेत, मतदार राजा चांगले आहेत, लोकशाहीमध्ये वर खाली होतं त्याचं काय नाही. परंतु जो काय निर्णय आहे तो मी काय कोणाला कंटाळून किंवा कोणी मला त्रास दिला म्हणून घेत नाही. मी कार्यकर्त्यांशी बोलतो आहे, मतदाराशी बोलतो आहे आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांचा सगळ्यांचं सामाजिक जीवनामध्ये काम करताना काय कार्यकर्त्यांच्या ऐकावं लागतं. आपल्या मनाचं बी लय चालत त्यांच्याशी बोललो आहे आणि त्यांना घेऊन आज 7 वाजता शिंदे साहेबांशी भेटून तो काय निर्णय ते तुमच्याशी मी बोलतो आहे. तुम्ही शिवसेनेमध्ये जेव्हा प्रवेश करणार अशी चर्चा होत होती त्यावेळी तुम्हाला शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेची ऑफर आहे अशी पण एक चर्चा होताना पाहायला मिळत होती. नाही, राजकारणामध्ये जर तर काय अर्थ नसतो. मी काय मागितलं नाही आणि काही त्यांच्याकडे शिफारस नाही केली. मी आज संध्याकाळी बोलल्यानंतर ते काय चर्चा होईल ती तुमच्याशी बोलणारच आहे. काही शेवटी राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी लपून ठेवावं लागत नाही, काही गोष्टी बोलावं लागतात, ते बोलणार आहे. दुःख आहे कारण आज काँग्रेसमधनं तुम्ही बाहेर पडताय अशी चर्चा सुरू झाली. नाही, दुःख तर असं शेवटी आपण कुटुंब म्हणून काम केलं आहे, परिवार म्हणून काम केलं आहे, मित्रांबरोबर काम केलं आहे. प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या लेवलवर आपल्याशी एक कौटुंबिक नाते निर्माण आहे, त्यांना दुःख होणारच आहे. आणि त्या दुःखाला आता त्याला माझ्याकडं तसा पर्याय राहत नाही. तर 7 वाजता ह्याच्यावर सगळी साधक बाधक चर्चा होऊन हा निर्णय पुढे घेऊया. निश्चितच हे होते रवींद्र धंगेकर, जे आज सायंकाळी 7 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते असणाऱ्या एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत आणि त्यानंतर त्यांची पुढची दिशा जी आहे ती ठरेल असं स्वतः रवी भाऊंनी सांगितल्याचं पाहायला मिळालं. राजीव मानेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.